नमस्कार. 1971 सालातल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये अवघ्या 12 दिवसामध्ये आपण पाकिस्तानचा निर्णायक असा पराभव केला आणि 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानमधल्या ढाका या शहरामध्ये पाकिस्तानी सैन्याने आपल्यापुढे शरणागती पत्करली. श्रीमती इंदिरा गांधींनी पाकिस्तान बरोबर हा युद्ध करण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्याला कारण होतं. पूर्व पाकिस्तानामधल्या नागरिकांच्यावर पाकिस्तानातल्या सैन्याने गेले वर्षभर चालवलेली दडपशाही आणि सुरू केलेले अनन्वित असे अत्याचार. या अत्याचारामुळे घाबरून आणि जीवाच्या आकांताने पूर्व पाकिस्तानातले अनेक नागरिक शरणार्थी म्हणून आपल्या भारतामध्ये दाखल होत होते आणि येणाऱ्या या निर्वासितांची संख्या जेव्हा 1 करोडच्या आसपास गेली तेव्हा मग आपल्या देशाच्या आर्थिक नियोजनावर याच्यामुळे पडणारा ताण आणि त्या प्रदेशामध्ये आगामी भविष्यामध्ये निर्माण होऊ शकणारे काही सामाजिक सुरक्षेचे प्रश्न यांचा विचार करून श्रीमती इंदिरा गांधींनी पाकिस्तान बरोबर युद्ध करण्याचा निर्णय घेतला होता आणि तसे आदेश त्यावेळचे आपले लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ यांना दिलेले होते. आता सॅम माणेकशॉंना पंतप्रधान इंदिरा गांधींनी युद्धाचे आदेश दिले आणि मग लगेच बाह्य सरसवून सॅम माणेकशॉ आपलं सैन्य घेऊन पाकिस्तानवर तुटून पडले. असं मात्र काही झालं नाही. तर या दोन गोष्टींमध्ये जवळजवळ 8 ते 9 महिन्याचा वेळ गेला होता आणि हा वेळ का गेला होता याबद्दलचा एक विशेष व्हिडिओ मी आपल्यासाठी यापूर्वी सादर केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्यासाठी दिलेली आहे. त्यावेळचे आपले लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या युद्ध कौशल्याची, युद्ध नेतृत्वाचे, सैन्याच्या एकंदर चाणाक्षपणे केलेल्या हालचालींची सगळी कसोटी या युद्धामध्ये लागलेली होते. केवळ 12 दिवसाच्या अवधीमध्ये पाकिस्तानचं बिमोड करून आपल्या युद्ध कौशल्याची आणि युद्ध नेतृत्वाची ग्वाही देणाऱ्या सॅम माणेकशॉ या आपल्या लष्कर प्रमुखानं मग 1 जानेवारी 1973 रोजी तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांनी फील्ड मार्शल हा किताब दिला. मी आपल्याला सांगतो आहे की व्ही गिरी राष्ट्रपतींनी आपल्या लष्कर प्रमुखांना फील्ड मार्शल हा किताब दिला. लष्कर प्रमुख या पदावरून फील्ड मार्शल या पदावर त्यांना बढती दिली असं मी आपल्याला सांगत नाहीये, कारण फील्ड मार्शल हे विशेष गौरवाचं पद आहे आणि आपल्या लष्करामध्ये कायमस्वरूपी ज्या श्रेणी आहेत त्याच्यामध्ये फील्ड मार्शल या श्रेणीचा कुठेही समावेश नाही. आपले लष्कर प्रमुख म्हणजे लष्कराचे सर्वोच्च अधिकारी असतात. त्यांची रँक असते 4 स्टार जनरल आणि त्यांचं रिपोर्टिंग आपल्या देशाच्या राष्ट्रपतींना असतं, कारण आपल्या 3ही सैन्य दलाचे सर्वोच्च अधिकारी किंवा प्रमुख म्हणून राष्ट्रपती काम बघत असतात आणि मग त्या दलाचे असलेले सर्वोच्च अधिकारी या राष्ट्रपतींचे सल्ले ऐकत असतात. फील्ड मार्शल हे पद हा गौरव आहे, सन्मान आहे आणि तो तहहयात राहणारी श्रेणी आहे किंवा ते पद आहे. एखादे लष्कर प्रमुख आपली लष्करी सेवा पूर्ण करून निवृत्त झाल्यानंतर त्यांचा उल्लेख करण्यात येतो माजी लष्कर प्रमुख म्हणून, पण फील्ड मार्शल हे कधीही माजी नसतात, कारण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची देशाप्रती असलेली सेवा सुरूच आहे किंवा अव्याहत आहे असं आपल्याकडे मानलं जातं. आणि त्यामुळे फील्ड मार्शल पदावर असताना म्हणजे सर्वोच्च अधिकाऱ्याच्या ज्या सोयी सुविधा आणि पगार असतो तो या फील्ड मार्शलना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या भारत सरकारतर्फे दिला जातो. तसंच एखाद्या मुलकी किंवा सैन्य अधिकारी एखाद्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्याला आपण माजी म्हणतो आणि लष्कराच्या बाबतीमध्ये
लष्करी अधिकाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर लष्करी गणवेश कधीही धारण करता येत नाही, पण फील्ड मार्शल मात्र आपला लष्करी गणवेश त्यांना जेव्हा वाटेल त्यावेळेला परिधान करू शकतात. आणि आतापर्यंत आपल्या देशाने सर्वोच्च हा सन्मान म्हणजे फील्ड मार्शलचा गौरव केवळ 2च लष्कर प्रमुखांना दिलेला आहे. आणि या लष्कराचे पहिले मानकरी, या फील्ड मार्शल किताबाचे पहिले मानकरी सॅम बहादूर माणेकशॉ आणि त्याच्यानंतर जनरल करिअप्पा. 1969 साली सॅम बहादूर माणेकशॉ हे आपल्या देशाच्या पूर्व कमांडचे उच्च अधिकारी म्हणून काम करत होते. आणि त्याच वर्षी 26 जानेवारी 1969 रोजी पश्चिम बंगालच्या राज्यपालाने काही लष्करी आणि काही मुलकी अधिकाऱ्यांसाठी आपल्या राजभवनावर संध्याकाळी एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि त्या कार्यक्रमाचं रीतसर निमंत्रण सॅम माणेकशॉंना मिळालेलं होतं. मिळालेल्या या निमंत्रणाचा स्वीकार करून या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहायचं असं सॅम बहादूर माणेकशॉ यांनी ठरवलेलं होतं. 26 जानेवारी 1969 रोजी संध्याकाळच्या वेळेला सॅम बहादूर माणेकशॉ हे राज्यपालांनी आयोजित केलेल्या समारंभाला नक्की जाणार आहे हे पंजाबातल्या 70 वर्षाच्या एका गृहस्थाला कळलं होतं. आणि म्हणून दुपारी 2 वाजल्यापासून या कॅन्टोन्मेंट एरियाच्या आजूबाजूला हा 70 वर्षाचा एक शीख गृहस्थ टेहळणी करत फिरत होता. योग्य वेळी आपल्या लष्करी कमांडर हाऊसमधून म्हणजे लष्करी निवासस्थानातून या राज्यपालांनी आयोजित केलेल्या समारंभाला जाण्यासाठी सॅम बहादूर माणेकशॉ आपल्या गाड्यांचा ताफा घेऊन निघाले. त्या ताफ्याने कॅन्टोन्मेंट म्हणजे लष्करी तळाचा जो सगळा परिसर होता तो पुढच्या 2-2.5 मिनिटांमध्ये पार केला. आणि नंतर त्या कॅन्टोन्मेंटचं मुख्य प्रवेशद्वार ओलांडून त्यांच्या सगळ्या गाड्या मुख्य रस्त्याला लागून राजभवनाच्या दिशेने प्रयाण करणार होत्या. या गाड्यांचा ताफा त्या कॅन्टोन्मेंटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्याबरोबर दुपारी 2 वाजल्यापासून त्या कॅन्टोन्मेंटच्या बाहेर घिरट्या घालणारा तो 70 वर्षाचा शीख माणूस अतिशय आणि एकदम सावध झाला आणि जवळजवळ रस्त्याच्या फुटपाथच्या एकदम कडेला उभं राहून गाड्यांच्या येणाऱ्या ताफ्याला आपल्याला जसे जमतील तसे हातवारे करून या शीख माणसाने त्या गाड्या थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला. सॅम बहादूर माणेकशॉ यांच्या ताफ्यातल्या पुढच्या 2 गाड्या ज्या पायलटिंगचं काम करत होत्या त्यांच्या चालकांना हा शीख माणूस जो हातवारे करून गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे तो दिसला होता. पण राज्यपालांकडे जाणं जास्त महत्वाचं आहे असं समजून या दोन्ही गाड्या या शीख माणसाकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेल्या होत्या. ज्या वेळेला सॅम बहादूर माणेकशॉंची गाडी या शीख माणसाच्या जवळ आली आणि त्या माणसाकडे बघून सॅम बहादूर माणेकशॉ चमकले आणि त्यांनी पटकन आपल्या हातातली काठी पुढे गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या पाठीला टोचून त्याला लगेच गाडी थांबवण्याचा इशारा केला. मागून आलेला हा इशारा त्या ड्रायव्हरला कळल्याबरोबर त्याने गाडीचा वेग कमी केला आणि थोडंसं पुढे जाऊन गाडी फुटपाथच्या बाजूला उभी केली. गाडी उभी झाल्याबरोबर सॅम बहादूर माणेकशॉ स्वतः आपल्या डाव्या बाजूचं दार उघडून बाहेर आले आणि फुटपाथवर मागे हातवारे करणाऱ्या त्या शीख माणसाची वाट बघत उभे राहिले. सॅम बहादूर माणेकशॉंची गाडी थांबलेली आहे हे लक्षात आल्याबरोबर तो शीख अतिशय धावपळत जीवाच्या आकांताने धापा टाकत सॅम बहादूर माणेकशॉ यांच्यापर्यंत पळत आला. आणि मग सॅम बहादूर माणेकशॉंना एक कडक सॅल्यूट सोडून गबाळ्या वेशामध्ये असणाऱ्या 70चं वय गाठलेल्या त्या शीख माणसाने या सॅम बहादूर माणेकशॉंबरोबर संवाद साधायला सुरुवात केली. तो काहीतरी मनातलं पुष्कळसं सांगायचा प्रयत्न करत होता आणि त्याला ते शब्दामध्ये नीट मांडता येत नव्हतं. त्यामुळे त्याचं बोलणं अस्ताव्यस्त किंवा अजागळपणाकडे झुकायला लागलेलं होतं. पण
तो जे काही सांगतो आहे ते शांतपणे ऐकत सॅम बहादूर माणेकशॉ त्याच्या समोर उभे होते. त्या शीख माणसाने लावलेलं पाळणाळ 5, 10, 15 मिनिटं होऊन गेली तरी संपायचं काही लक्षण दिसत नव्हतं. म्हणून मग सॅम बहादूर माणेकशॉंच्या गाडीमध्ये असलेल्या त्यांच्या पर्सनल सेक्रेटरीने राज्यपालांकडे समारंभाला पोहोचायला उशीर होईल किंवा उशीर होण्याची शक्यता आहे हे ध्यानात घेऊन मग सॅम बहादूर माणेकशॉंना काही खाणाखुणा सुरू केल्या आणि त्याच्यामधून तो सुचवायला लागला की या माणसाचं जे पाल्हाळ आहे ते जरा बाजूला ठेवून आपण पटकन गाडीमध्ये या, आपल्याला राज्यपालांच्या समारंभासाठी वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. पर्सनल सेक्रेटरीने केलेल्या या सगळ्या खाणाखुणा सॅम बहादूर माणेकशॉ बघत होते, पण आपल्या पर्सनल सेक्रेटरीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अतिशय पाल्हाळ किंवा वेगळ्या पद्धतीने हा शीख माणूस जे काही सांगत होता ते ऐकण्याकडे या सॅम बहादूर माणेकशॉंचं जास्त लक्ष होतं. त्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्यांचं सगळं पाल्हाळ संपल्यावर मग माणेकशॉने त्याला सांगितलं की बाबा आता तू कॅन्टोन्मेंटच्या आतमध्ये जा आणि गार्ड रूम मध्ये बसून थोडा वेळ विश्रांती घे. मी समारंभाला चाललेलो आहे आणि तो समारंभ संपून आल्यानंतर मी जरूर तुला भेटणार आहे. एवढं बोलून त्या 70 वर्षाच्या शीख म्हाताऱ्याचा निरोप घेऊन सॅम बहादूर आपल्या गाडीमध्ये येऊन बसले आणि गाडी परत वेगाने पळायला लागली. आता सॅम बहादूर माणेकशॉंसारख्या पूर्व विभागाच्या कमांडरने 70 वर्षाच्या एका शीख म्हाताऱ्यासाठी आपल्या अमूल्य वेळेमधला एवढा वेळ का घालवला अशी अनेक प्रश्नचिन्ह गाडीमध्ये त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या पर्सनल सेक्रेटरीच्या तोंडावर उमटायला लागले. आणि ती लक्षात आल्यावर आपल्या शांत, संयमी आणि मोकळ्या स्वरामध्ये सॅम बहादूर माणेकशॉने आपल्या सेक्रेटरीला सांगायला सुरुवात केली की हे बघा, राज्यपालांना तर मी अनेक वेळेला भेटत असतो, पण आज या माणसाला भेटणं माझ्या दृष्टीने गरजेचं होतं. आज राज्यपालांकडे आपण जे जाणार आहोत ते केवळ समारंभामध्ये भाग घेण्यासाठी जाणार आहोत, पण आत्ता रस्त्यावर माझ्याला भेटलेला हा कर्नल मीठा सिंग मला आज 22 वर्षांनी भेटलेला आहे. लष्करी सेवेमध्ये मी जेव्हा दाखल झालो तेव्हा याच कर्नल मीठा सिंगने माझ्या हातामध्ये सगळ्यात पहिल्यांदी बंदूक दिली. ती स्वच्छ कशी करायची, तिची निगा कशी राखायची आणि त्याचा वापर कसा करायचा याचे लष्करी सेवेमधले पहिले धडे मला या कर्नल मीठा सिंगनी दिलेले आहेत. दुसऱ्या महायुद्धामध्ये आम्ही एकाच पलटणीमध्ये होतो आणि खांद्याला खांदा लावून आम्ही त्यावेळी जपानी सैनिकांच्या विरुद्ध लढलेलो आहोत. आणि आज 22 वर्षानंतर पंजाबातल्या आपल्या गावातून निघून हा माणूस माझ्यासाठी रस्त्यावर उभा होता आणि आज त्याला भेटणं मला जास्त गरजेचं होतं. सॅम बहादूर माणेकशॉने आपल्या पर्सनल सेक्रेटरीला हे सगळं सविस्तर सांगेपर्यंत राजभवनापर्यंत गाडी येऊन पोहोचलेली होती. तिथला समारंभ 2-2.5-3 तास झाला आणि मग त्या समारंभातून परत येताना कॅन्टोन्मेंटच्या आवारामध्ये प्रवेश करताना तिथे जी गार्ड रूम होती तिथे सॅम बहादूर माणेकशॉंची वाट बघणाऱ्या मीठा सिंगला भेटायला आपल्या गाडीमध्ये उतरून सॅम बहादूर माणेकशॉ गेले. मीठा सिंगने तिथे त्यांना थोडक्यामध्ये सांगितलं की माझ्या एका पुतण्याने या कलकत्त्यामध्ये असणाऱ्या एका कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केलेला होता. त्याच्या पहिल्या ज्या 1-2 लेखी परीक्षा होत्या तो पास झालेला होता. नंतर त्याचा फायनल इंटरव्ह्यू झालेला होता. त्या इंटरव्ह्यूमध्येही त्याने चांगली उत्तरं किंवा एकंदर परफॉर्मन्स त्याचा चांगला होता. पण आज जवळजवळ महिना उलटून गेला तरी त्या कंपनीकडून कुठचंही नेमणुकीचं पत्र माझ्या पुतण्याला म्हणजे गुरमीत सिंगला मिळालेलं नाही. तेव्हा माणेकशॉ, आपण या बाबतीमध्ये जर मला काही मदत करू शकत असाल तर ती केली तर मी आपला आभारी असेल. कर्नल मीठा सिंगने हे सगळं सांगितल्यावर मग माणेकशॉने त्याला सांगितलं की बाबा त्या कंपनीचं नाव आणि बाकीचे सगळे जे डिटेल आहेत ते एका कागदावर लिहून तू माझ्या
ऑफिसमध्ये पोचते कर. उद्या सकाळी मला जे काही करता येईल ते मी तुझ्या पुतण्यासाठी नक्की करणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या ठोक्याला जेव्हा आपल्या लष्करी ऑफिसमध्ये सॅम बहादूर माणेकशॉ हे पूर्व विभागाचे कमांडर पोहोचले, तेव्हा मिठा सिंगने सगळी डिटेल्स लिहिलेला तो कागद त्यांच्या टेबलावर त्यांची वाट बघत होता. तो कागद बघितल्यावर, त्याच्यावर नजर फिरवून झाल्यावर सॅम बहादूर माणेकशॉ याने आपल्या सेक्रेटरीला बोलावलं आणि सांगितलं की यामध्ये या जे कंपनीचं नाव लिहिलेलं आहे त्या कंपनीमध्ये फोन लावा. सेक्रेटरीने त्या पद्धतीने फोन लावल्यावर तिथे रोहित सेन नावाच्या अधिकाऱ्याने हा फोन उचलला आणि मग सेक्रेटरीने सांगितलं की पूर्व विभागाचे लष्करी कमांडर सॅम बहादूर माणेकशॉ आपल्या बरोबर बोलणार आहेत. पलीकडे फोनवर असणाऱ्या रोहित सेन या अधिकाऱ्याने या गुरमीत सिंगचा इंटरव्ह्यू घेतलेला होता आणि तो अतिशय उत्कृष्ट कॅन्डिडेट आहे असं स्वतःचं गुरमीत सिंग बद्दलचं मत अतिशय मोकळेपणाने त्याने सॅम बहादूर माणेकशॉंना सांगून टाकलं. माणेकशॉंचा पुढचा प्रश्न लगेच तयार होता की बाबा आपल्या कंपनीला म्हणजे तुम्हाला स्वतःला जर वाटतंय की हा सगळ्यामध्ये उत्कृष्ट असा कॅन्डिडेट आहे तर त्याला नेमणुकीचं पत्र आजपर्यंत आपल्या कंपनीतून का धाडण्यात आलं नाही. त्यावर मग या रोहित सेनने आपली जी मजबुरी होती ती सांगायला सुरुवात केली की माझ्या दृष्टीने हा गुरमीत सिंग म्हणजे मिठा सिंगचा पुतण्या सर्वोत्कृष्ट कॅन्डिडेट आहे, पण त्याचबरोबर आम्ही इतर अनेक उमेदवारांच्या ज्या मुलाखती घेतलेल्या होत्या त्या प्रत्येकाने कुणा ना कुणाचं शिफारस पत्र आमच्या कंपनीमध्ये पाठवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठे मुलकी अधिकारी आहेत, कलकत्ता शहराचे महापौर आहेत आणि पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळातल्या 2-3 कॅबिनेट मिनिस्टरची पत्रही आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर मग सॅम बहादूर माणेकशॉ यांनी त्या रोहित सेनला विचारलं की बाबा त्या सगळ्या पत्रांना हलकं करेल असं कुठच्या माणसाचं पत्र तुम्हाला पाहिजे ते सांगा, ते आणून देण्याची व्यवस्था मी करतो. पूर्व विभागाचे लष्करी कमांडर स्वतः रोहित सेनला सांगत होते की तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या शिफारस पत्रांपेक्षा सगळ्यात वजनदार असं कुठचं पत्र, कुठच्या व्यक्तीचं, अधिकाऱ्याचं पत्र हवंय ते मला सांगा आणि ते आणून देण्याची व्यवस्था मी करतो. त्यावर त्या रोहित सिंगने सांगितलं की साहेब आपण प्रत्यक्ष फोन केलेला आहे आणि त्याच वेळेला आम्ही आमच्याकडे असलेली सगळी शिफारस पत्र माझ्या अधिकारामध्ये मी बाजूला सारून या मिठा सिंगच्या पुतण्याला म्हणजे गुरमीत सिंगला पुढच्या 2-3 दिवसामध्ये नेमणुकीचं पत्र पाठवणार आहे असा शब्द मी या क्षणी तुम्हाला देऊन टाकतो. रोहित सेननी दिलेलं हे उत्तर ऐकल्यानंतर सॅम बहादूर माणेकशॉ यांना कुठेतरी समाधान वाटलं आणि मोठ्या समाधानाने त्यांनी तो फोन खाली ठेवला आणि खरोखरच पुढच्या 2-3 दिवसामध्ये पंजाबच्या त्याच्या पत्त्यावर या कंपनीतून नेमणुकीचं पत्र त्या गुरमीत सिंगच्या घरी जाऊन पडलेलं होतं. आपल्याला लष्करी सेवेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बंदूक हाताळायला शिकवणाऱ्या मिठा सिंगची आठवण किंवा त्याने छोटीशी केलेली मागणी आणि तिचा पाठपुरावा करून ती मागणी पूर्ण करण्याचं जे धाडस, कौशल्य किंवा मोठेपणा या सॅम बहादूर माणेकशॉ यांच्यामध्ये होता आणि त्याच त्यांच्या गुणामुळे त्यांचा कुठचाही सैनिक आणि सैनिकी अधिकारी सुद्धा या सॅम बहादूर माणेकशॉंचा शब्द आपल्या जीवाचं मोल देऊनही पाळायसाठी प्रयत्नशील किंवा कायम तयार असेल. आपल्या भारतामध्ये जे उत्तुंग व्यक्तिमत्व निर्माण झाले आणि ज्यांचा आपल्या भारतीयांना सदैव अभिमान आहे त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या दृष्टीने आपले लष्कर प्रमुख 1971 साली आपल्या युद्ध कौशल्याने आपल्याला विजय मिळवून देणारे सेनानी आणि राष्ट्रपती V.V. गिरीनी ज्यांचा फील्ड मार्शल हा किताब देऊन गौरव केला ते सॅम बहादूर माणेकशॉ.
या सगळ्याबाबत आपल्याला काय वाटतं ते जरूर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आपण माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून नेहमीच आणि सहर्ष स्वागत आहे.